जय गुरु सर्वांना. पदार्थ विज्ञान सिरीजमधील द्रव्य विज्ञानियम या अध्यायाबद्दल आपण बघूया आता. तर आपल्याला माहीत आहेत पदार्थ दोन प्रकारचे असतात, भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ. तर आपण येथे भाव पदार्थ बघूयात. तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय हे षट पदार्थांचे वर्णन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रथम आपण कशाचं बघूया आता, द्रव्य, कारण षट पदार्थामुळे त्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता याची द्रव्याची निवृत्ती काय आहे, द्रवती गच्छती परिमाणम इति द्रव्य, म्हणजे काय, जो परिणामाला किंवा संयोग विभागाला प्राप्त होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये संयोग आणि विभाग होतो त्याला काय म्हणतो आपण, द्रव्य. ध्रुवगत धातूपासून यत प्रत्यय लावून द्रव्य हा शब्द बनलेला आहे. आता इम्पॉर्टंट आहे द्रव्य परिभाषा आणि लक्षण काय आहे. यथाश्रिता कर्मगुणा कारणम समवायी यततत द्रव्य, म्हणजे काय, ज्यामध्ये गुण आणि कर्म हे समवाय संबंधाने राहतात. समवाय संबंध म्हणजे काय, तर द्रव्य असेल त्याच्यामध्ये गुण आणि कर्म हे कसं असतातच, म्हणून त्याला काय म्हणतात, समवाय संबंध. समवाय संबंध म्हणजेच काय, तर अतूट संबंध आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की द्रव्य जे आहे ते गुण आणि कर्मांचं काय आहे, समवायी कारण आहे. नंतर इथं सेकंड डेफिनेशन दिलेली आहे, द्रव्य लक्षणम तू क्रिया गुणवत्ता समवायी कारणम इति, म्हणजेच काय, जो क्रियावान आहे, गुणवान आहे व समवायी कारण आहे त्याला काय म्हणतो आपण, द्रव्य म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू द्रव्यांची संख्या आणि प्रकार. तर द्रव्यांचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते, कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य, दोन प्रकार. कारणद्रव्य म्हणजे काय, नित्यद्रव्ये, आणि कार्यद्रव्य म्हणजे काय, अनित्यद्रव्ये. नित्यद्रव्य म्हणजे काय असतं, त्यांना उत्पत्ती व विनाश नाही, आणि अनित्य म्हणजे काय, कार्यद्रव्य म्हणजे काय, ज्यांची उत्पत्ती झालेली आहे त्यांना विनाश आहे त्याला काय म्हणतो आपण, तर कार्यद्रव्ये. आता कारणद्रव्य कोणकोणती आहेत, तर खादिन्यात्मा मन कालो दिशच्छ द्रव्य संग्रह, म्हणजे आपण इथं काय म्हणूया, ख म्हणजे काय, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, आत्मा, मन, काल आणि दिशा, असे 9 काय आहेत, तर हे कारणद्रव्य. ठीक आहे. आता बघूया आपण कार्यद्रव्य काय असतात. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, कारणद्रव्याचं परिज्ञान यांनी डिव्हिजन केलं आहे कशामध्ये, मूर्तद्रव्य आणि अमूर्तद्रव्य. मूर्तद्रव्य म्हणजे काय, ज्यांना विशिष्ट आकार आहे, ज्याच्यामध्ये चलनात्मक कर्म आहेत त्यांना काय म्हणतो आपण, तर मूर्तद्रव्य. याच्यामध्ये मूर्तद्रव्य कोणकोणते आहे, पृथ्वी, जल, तेज, वायू, यांना काय परमाणू आहेत, आणि हे परमाणू स्वरूप मन जे आहे, या 5 जणांना आपण काय म्हणतो, मूर्तद्रव्य. आणि अमूर्तद्रव्य म्हणजे काय, तर जे कोणत्याही परमाणूंपासून बनलेले नाहीत त्यांना काय म्हणतो आपण, अमूर्तद्रव्य. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो आपण, जे सर्वव्यापी आणि विभू आहेत. याच्यामध्ये काय, आकाश, काल, दिशा आणि आत्मा यांना काय म्हणतो आपण, तर अमूर्तद्रव्य. आपण स्टार्टिंगला काय पाहिलं, कारणद्रव्य कोणकोणते, खादिन्यात्मा मन कालो दिशच्छ द्रव्य संग्रह, म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी आणि आत्मा, मन, काल आणि दिशा. त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण, जे स्टार्टिंगचे आहेत, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश आणि मन, हे काय आहेत, तर हे मूर्तद्रव्य आहेत. आणि जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते, आकाश, काल, दिशा आणि आत्मा यांना काय म्हणतो आपण, अमूर्तद्रव्य. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघू आपण कार्यद्रव्य काय काय असतात. तर कार्यद्रव्याची डेफिनेशन दिलेली आहे, सेंद्रिय चेतनम द्रव्यम निरेंद्रियम अचेतनम, म्हणजे काय म्हणते, ज्या कार्यद्रव्याच्या ठिकाणी इंद्रिय घटना असते किंवा चेतनेची प्रचिती येते, म्हणजे ज्यांच्याची चेतना असते त्यांना काय म्हणतो आपण, सेंद्रिय द्रव्य. त्याच्यामध्ये परत यांनी कार्यद्रव्य जे आहेत ते दोन्हीच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, सेंद्रिय आणि निरेंद्रिय. सेंद्रियलाच काय म्हणतात, चेतन द्रव्य, आणि निरेंद्रियाला काय म्हणतात, अचेतन द्रव्य. याच्यामध्ये चेतन द्रव्य आहेत ते परत 2 भागामध्ये यांनी डिव्हिजन केलं आहे. कोणकोणतं, अंतश्चेतन आणि बहिश्चेतन. तर अंतश्चेतन म्हणजे काय, औद्भिज वर्ग येतो याच्यामध्ये, आणि बाह्यभंत चेतन म्हणजेच काय, जांगम वर्ग. आता अंतश्चेतन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तर ज्यांच्यामध्ये चेतना जी आहे ती बाह्यतः स्पष्ट दिसून येत नाही. ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये चैतन्याची लक्षणं असतात. उदाहरण काय तर लज्जाळू, जर आपण लज्जाळूच्या जर पानांना हात लावला तर ते काय होतात, पानं आपणहून मिटतात, त्याला काय म्हणतो आपण, अंतश्चेतन द्रव्य. ठीक आहे. आता अंतश्चेतनमध्ये यांनी डिव्हिजन केलं आहे परत कोणकोणतं, तर वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषध. वनस्पती म्हणजे काय, अपुष्पा फलवंत वनस्पती, म्हणजे ज्या वनस्पतींना फुले आणि फळे आपल्या कर्णिकांवर झाकलेले असतात, म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये फुलं आणि फळं हा फरक दिसत नाही त्याला काय म्हणतो आपण, तर वनस्पती. याच्यामध्ये वड, औदुंबर काय त्याचं एक्झाम्पल आहे. वानस्पत्य, पुष्प फुलवंत वृक्ष, म्हणजे काय, ज्यांना फुलं आणि फळं दोन्हीपणे आपल्याला स्पष्टपणे दिसतात त्याला काय म्हणतो आपण, वानस्पत्य. उदाहरणार्थ आंबा आणि जांभूळ. आता विरुद्ध म्हणजेच काय, प्रतानवत्य स्तंभिनश्च विरुद्ध, म्हणजे लहान झुडपे, वेली जे गुल्म स्वरूपात असतात, उदाहरणार्थ गुडूची, कंटकारी, याला काय म्हणतो आपण, विरुद्ध म्हणजेच काय, तर वेल स्वरूपात जे असतात. आता औषधची काय डेफिनेशन दिली आहे, फलपाकनिष्ठा औषधे इति, म्हणजे काय, फळ आल्यावर ज्या नष्ट होतात किंवा मरून जातात त्याला काय म्हणतो आपण, औषध. उदाहरणार्थ गहू, तीळ हे जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण, औषध. आता बघूया आपण बाह्यभंत चेतन, यास काय म्हणतो, जांगम. जांगम म्हणजेच काय,
तर जे हालचाल करतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांना काय म्हणतो आपण तर जांगम द्रव्य. आता जांगम द्रव्यामध्ये सुद्धा बाह्य आणि आभ्यंतर असे दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये काय सांगितले चेतना सांगितलेलं आहे. आता यांनी जांगम द्रव्याला पण 4 याच्यामध्ये डिव्हिजन केलं कोणकोणतं जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिद. आता जरायू म्हणजे काय तर ज्यांचा जन्म अपरापासून होतो त्याला काय म्हणतो आपण जरायू, जसे की मानव, सस्तन प्राणी हे काय एक्झाम्पल तर जरायूचे एक्झाम्पल आहे. अंडज, अंडज म्हणजे काय ज्यांचा जन्म अंड्यापासून होतो, उदाहरणार्थ साप, कासव. स्वेदज म्हणजे काय ज्यांची उत्पत्ती स्वेदापासून म्हणजे घामापासून होते, उदाहरणार्थ कृमीकीटक. उद्भिद, उद्भिद म्हणजे काय पृथ्वीच्या आतून म्हणजे जमीन भेदून ते वर येतात त्यांना काय म्हणतो आपण उद्भिद, उदाहरणार्थ गांडूळ आणि बेडूक. नंतर निरेंद्रिय अचेतन कार्यद्रव्य, याच्यामध्ये काय येते खनिज आणि कृत्रिम. खनिज म्हणजेच काय तर निसर्गात सृष्टीमध्ये ते नॅचरली प्रेझेंट असतात, जसं की धातू, उपधातू, रत्न, माती, दगड. तर कृत्रिम, कृत्रिम म्हणजेच काय तर त्याच्यावर रासायनिक किंवा भौतिक क्रिया करून ते द्रव्याला बनवलेलं आहे, जसं की धागा, सिंथेटिक धागे, विविध खेळणी वगैरे, त्याला काय म्हणतो आपण ते कृत्रिमता बनवलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये शरीरद्रव्यसुद्धा सांगितलं, त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल, नंतर उपधातू, अंगप्रत्यंगाचा समावेश कशामध्ये होतो याच्यामध्ये होतो. ठीक आहे. आता बघूया आपण द्रव्य, याच्यामध्ये इथे 4 दिले आहेत. तर कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. कारणद्रव्यामध्ये काय दिले 9 दिलेले आहेत. कोणकोणते मूर्त आणि अमूर्त. मूर्तमध्ये 5 कोणकोणते पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. नंतर अमूर्त, अमूर्त 4 काल, दिशा, आत्मा आणि आकाश. तर कार्यद्रव्य, कार्यद्रव्य किती असतात तर अनित्य आहेत. नंतर त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे सेंद्रिय आणि निरेंद्रिय. सेंद्रियमध्ये काय तर अंतश्चेतन आणि बहिश्चेतन. अंतश्चेतन म्हणजेच काय उद्भिज वर्ग आणि बहिश्चेतन म्हणजे काय जांगम वर्ग. वनस्पती, वानस्पती, विरुद्ध आणि औषध. बहिश्चेतनमध्ये काय जांगम, जरायू, अंड, स्वेदज आणि उद्भिद. आता निरेंद्रिय, निरेंद्रिय म्हणजे काय ज्यांच्यामध्ये चेतना नसते त्याच्यामध्ये आपण खनिज आणि कृत्रिमचा समावेश करतो. ठीक आहे. आता बघूया आपण पंचमहाभूत. पंचमहाभूतची निरुक्ती काय सांगितलं आहे भूपत, भूतः, भूसत्ता या धातूला त प्रत्यय लावून भूत शब्द बनलेला आहे. आता भूत शब्दाचा अर्थ काय ज्याची सत्ता आहे किंवा जो विद्यमान आहे, किंवा भूत हे कोणाचे कारण नाही, अथवा म्हणजेच काय म्हणू शकतो आपण ते कोणाद्वारा उत्पन्न झालेलं नाही. ठीक आहे. आणि आपण त्याला काय म्हणतो जे स्वयंभू आहे, कोणापासून उत्पन्न होत नाही, नित्य आहे, त्याला काय म्हणतो आपण तर भूत म्हणत असतो. तिथे व्याख्या दिलेली आहे महंती भूतानी महाभूतानी, म्हणजे महान भूताला काय म्हणतो आपण महाभूत असं म्हणत असतो. आता त्याला महत् विशेषण जोडल्यामुळे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे स्थूलत्व आलेलं आहे, म्हणून त्याला नाव काय पडलेलं आहे तर महाभूत पडलेलं आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं आहे यांनी कोणकोणते महाभूत आहेत तर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही महाभूत आहेत. आणि त्यांचे क्रमशः गुण दिलेले आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर आकाशाचा शब्द काय गुण काय शब्द, वायूचा काय स्पर्श, तेजाचं काय रूप, जलाचं रस, पृथ्वीचा काय गंध, हे क्रमशः त्यांचे विशेष गुण आहेत. आता इथे सांख्य दर्शनानुसार उत्पत्ती कशी झाली तर आपल्याला माहीत आहे प्रकृती प्लस पुरुषाचा संयोग होऊन त्याच्यापासून काय झालं महत्ची उत्पत्ती झाली. महत्पासून अहंकार, नंतर राजसिक आणि तामसिक अहंकारापासून काय झालं तन्मात्रा उत्पन्न झाल्या आणि तन्मात्रापासून काय झालं सूक्ष्म महाभूतांची उत्पत्ती झाली. ठीक आहे. आणि ते काय सांगितलं वैश्विक दर्शनाने कसं सांगितलं तर परमाणुवाद सांगितलं त्यांनी काय म्हटलं आहे तर 2 महाभूतांमध्ये काय पहिले तर आकर्ष निर्माण झालं, नंतर द्वैनुक अशा प्रकारे काय म्हणते तर महाभूताची उत्पत्ती झाली. नंतर न्यायदर्शनाने सुद्धा वैशेषिक दर्शनाप्रमाणे सांगितलेलं आहे. नंतर उत्तर मीमांसा वेदांत दर्शनाने काय सांगितलं आहे जो महाभूत आहे त्याचा अर्धा भाग आणि बाकीच्या महाभूतांचा 1/8 भाग मिळून काय म्हणलेले आहे त्या महाभूताची उत्पत्ती होते. 4 वाक्यांनी काय सांगितलं पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 महाभूतांची उत्पत्ती सांगितली. त्यांनी आकाश महाभूताची उत्पत्ती सांगितली नाही आहे. ठीक आहे. आयुर्वेदाने सुद्धा वेदांत दर्शनाप्रमाणे महाभूतांची उत्पत्ती मानलेली आहे. ठीक आहे. आता आपण बघूया व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत काय आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आयुर्वेदाने पंचमहाभूताची उत्पत्ती ही 5ही महाभूतांच्या तन्मात्राच्या संमिश्रणाने सांगितलेली आहे. याच्यामध्ये काय म्हणतो जो महाभूत उत्पन्न होतो त्या महाभूताच्या तन्मात्रेचा अर्धा भाग आणि जे इतर महाभूत आहेत 4 त्यांचा प्रत्येकी 1/8 भाग मिळून काय होतो तो महाभूत बनत असतो. यालाच काय म्हणतो आपण व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत. आता बघूया आपण महाभूतांचा परस्पर अनुप्रवेश किंवा अनन्य अनुप्रवेश. याच्यामध्ये काय म्हणते सर्वप्रथम कशाची उत्पत्ती होते आकाश महाभूताची. आकाश महाभूताची कोणता गुण असतो तर केवळ शब्द हा गुण असतो. नंतर वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे 2 गुण असतात. नंतर तेज महाभूतामध्ये 3 गुण असतात कोणकोणते शब्द, स्पर्श आणि रूप. नंतर जल महाभूत शब्द, स्पर्श, रूप आणि रस. नंतर पृथ्वीमध्ये काय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 4ही प्रकारचे 5ही प्रकारचे याच्यामध्ये काय असतात गुण असतात. यालाच काय म्हणतो आपण तर अनन्य अनुप्रवेश. ठीक आहे. तर बघू आपण महाभूत आणि त्रिगुण संबंध. याच्यामध्ये काय म्हटलं आहे तत्र सत्व बहुलम आकाशम, रजो बहुल वायू, सत्व रजो बहुल अग्नी, सत्व तम बहुल आपह, तम बहुला पृथ्वी. सुश्रुत 40 1/21 मधला हा श्लोक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं जे आकाश महाभूत आहे ते सत्व
प्रधान आहे. वायू महाभूतामध्ये रजोगुण प्रधान आहे. अग्नी महाभूत सत्व आणि रज प्रधान आहे. आग महाभूतामध्ये सत्व आणि तम आणि पृथ्वी महाभूत काय म्हणजे तमगुण प्रधान आहे. तर त्याच्यामध्ये काय मी सांगितलं इंद्रियतुल्य योनित्व. इंद्रियतुल्य योनित्व म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये जे महाभूत आहे त्याच्यामध्ये एक एक गुण सांगितले आहे. महाभूत पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. तर आकाश नावाचा काय गुण सांगितले शब्द, वायू स्पर्श, तेज रूप, आग रस, पृथ्वी गंध. ठीक आहे. पृथ्वीचं ज्ञानेंद्रिय काय सांगितलं आणि गंधाचं ध्यानेंद्रिय, रसाचं रसेंद्रिय, रूपाचं चक्षुंद्रिय, स्पर्शाचं स्पर्शनेंद्रिय, शब्दाचं श्रोत्रेंद्रिय. म्हणजे ज्या ज्ञानेंद्रियांनी हा गुण कळतो त्याला काय म्हणतो आपण त्याचं ज्ञानेंद्रिय म्हणत असतो. आता अधिष्ठान काय ज्ञानेंद्रियाचं तर नासं सांगितलेलं आहे. रसनेंद्रियाचं जिव्हा, चक्षुरेंद्रियाचं नेत्र सांगितलं आहे, स्पर्शनेंद्रियाचं त्वक, श्रोत्रेंद्रियाचं कर्ण सांगितलं आहे. ठीक आहे. आणि बुद्धीने जाणलेला गुण काय तर घ्राणेंद्रियाने काय कशाची जाणीव होते आपल्याला तर गंधाची, रसनेंद्रियाने रसाची, नेत्राने रूपाची, त्वकाने स्पर्श जाणवतो, कर्णाने काय आपल्याला शब्द ऐकायला येतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी आणखी सांगितलं आहे की पंचमहाभूत म्हणजे चरकनुसार, भावप्रकाशनुसार आणि नैसर्गिक गुण काय काय आहे. तर आपल्याला हे MCQमध्ये सुद्धा येऊ शकतं. तर पृथ्वी महाभूताचा गुण काय सांगितलं चरकने तर खरत्व, आपचा द्रवत्व, तेजाचा उष्णत्व, वायूचा चलत्व आणि आकाशाचा काय गुण सांगितलेलं आहे अप्रतिघातत्व. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. MCQमध्ये सुद्धा हे विचारतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर आयुर्वेदामध्ये काय उपयोगिता आहे याची त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहे, सप्तधातू आहे, उपधातू आहे, मल आहे यांची उत्पत्ती कशापासून होत असते तर पंचमहाभूतांपासून यांची उत्पत्ती होत असते. आणि आपण चिकित्सा कशाने करत असतो औषधाने सुद्धा. त्यामुळे औषध कसे असतात पांचभौतिकच असतात. याच्यामध्ये काय सांगितलं आहे सर्वद्रव्यम पांचभौतिकम अस्मिनम अर्थे म्हणजे तर दोष धातू मल इत्यांची जर भावपदार्थांची विकृती झाली तर आपण काय करतो पांचभौतिक आहार विहाराद्वारे काय करू शकतो आपण पुन्हा त्याला प्राकृत करू शकतो. नंतर गर्भविकासामध्ये सुद्धा पंचमहाभूतांचं महत्त्व सांगितलेलं आहे. नंतर यांनी सांगितलेलं आहे की षडधातुत्मक पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. नंतर यांनी सांगितलेलं आहे त्रिदोष आणि पंचमहाभूतांचं काय संबंध आहे समजावून सांगितलेलं आहे. नंतर षड्रस आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगितलेली आहे. याच्यामध्ये यांनी काय सांगितले जे मधुर रस आहे त्याची उत्पत्ती कशापासून होते तर पृथ्वी आणि जल महाभूतांपासून. आम्लरस पृथ्वी अग्नी, लवणरस जल अग्नी, तिक्तरस वायू आकाश, कटुरस वायू अग्नी आणि कषायरस वायू आणि पृथ्वी. ठीक आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये पांचभौतिक द्रव्य गुण कर्म दर्शन तत्त्व. याच्यामध्ये काय सांगितलं आहे पार्थिव काय सांगितलं आहे यांनी जे पार्थिव आहे त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात तर गुरु, खरं, कठीण, मंद, स्थिर, विशद, सांद्र, स्थूलगंध. आपेमध्ये द्रव्य स्निग्ध, काग्नेमध्ये उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म, वायूमध्ये लघु शीत, नंतर आकाशामध्ये मृदू लघु. त्याच्यामध्ये पार्थिवाचं काम काय आपल्या बॉडीमध्ये तर उपचय संघात गौरवता निर्माण करते शरीर. आप्याचं काय स्नेहन बंधन, आग्नेयाचं काय दाह प्रभा प्रकाश वर्ण. नंतर वायवीय गुण काय करतो आपल्या शरीरामध्ये तर रोक्ष ग्लानी लाघवता निर्माण करते. आकाशीय गुण काय करतो आपल्या बॉडीमध्ये तर मार्दव सौशर्य आणि लाघवता उत्पन्न करत असतो. ठीक आहे. आता आपण बघूया पंचमहाभूतांपैकी पृथ्वी महाभूत. तर इथं पृथ्वीची व्याख्या दिलेली आहे पृथ्वीत्वम जातीमत्वम पृथ्वीत्वम म्हणजेच काय तर पृथ्वीत्व या जातीशी संबंध राहणारा जो द्रव्य आहे त्याला काय म्हणतो आपण पृथ्वी म्हणत असतो. आणि पृथ्वी कसं आहे तर मूर्त द्रव्य असून ते कसं आहे तर नित्य आहे. आता पृथ्वीचं लक्षण सांगितलेलं काय सांगितलं तत्र गंधवती पृथ्वी गंधवत्वम पृथ्वीवा लक्षणं म्हणजे ज्याच्यामध्ये गंध हा विशिष्ट गुण आहे त्याला काय म्हणतो आपण पृथ्वी असं म्हणत असतो. तर पृथ्वीमध्ये आपण बघतो गुरुत्व हा सुद्धा गुण आहे. नंतर बघू आपण गंधगुणाचे लक्षण काय काय तर आपल्याला माहिती आहे गंध दोन प्रकारचा असतो सुरभी आणि असुरभी. सुरभी म्हणजे काय सुगंध आणि असुरभी म्हणजेच काय तर दुर्गंध. आता आपण बघूया पंचमहाभूतांपैकी पृथ्वी महाभूताची उत्पत्ती कशी झाली आहे. तर आपल्याला सिक्वेन्स माहिती आहे. सर्वप्रथम कशाची उत्पत्ती झाली आकाश महाभूत, नंतर वायू, नंतर जल, नंतर अग्नी, नंतर काय झालं पृथ्वी. आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जल महाभूतापासून काय म्हणते गंधगुणाने युक्त पृथ्वी महाभूत उत्पन्न झालेले आहे. यांनी काय सांगितलं जलाला अधिक प्रमाणात जर आपण थंड केलं त्याच्यामुळे काय म्हणतात ते तर बर्फरूप बनते. त्याचप्रमाणे जर जलाचे संघात रूप कसं असतं तर घन असतं. म्हणून याच्यामध्ये सांगितलेलं आहे यांनी की जल महाभूतापासून पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झालेली आहे. नंतर यांनी काय सांगितले तर पृथ्वीमध्ये कशाचं प्राधान्य आहे तर तमगुण प्रधान आहे. सुश्रुतांनी काय सांगितलं आहे तमगुणाधिक्याने पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झाली सांगितलेली आहे. नंतर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे यांनी की याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात नित्य आणि अनित्य. तर नित्य कसं असतं पृथ्वीचा घटक तर परमाणुरूप आणि अनित्य कसं रूप असतं तर जे घटपट आपण बनवतो कार्य ते कसं असतं तर अनित्य स्वरूप. तर यांनी जे पृथ्वी महाभूत आहे वैशेषिकांनी तर्कसंग्रहांनी याला दोन याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे. कोणतं नित्यरूप आणि अनित्यरूप. नित्यरूपाला आपण काय म्हणतो तर परमाणुरूप किंवा कारणरूप. परमाणु म्हणजेच काय तर त्याची
ते कोणाला तरी उत्पन्न करणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, नित्य म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचा कधीही नाश होणार नाही. जसं आपण बनवू शकतो एखादं घट आहे, तर घटाचा नाश झाल्यानंतर सुद्धा काय राहते, ती माती जी आहे ती कशी आहे, त्याच्यामध्ये मातीचा जो कण आहे, कणामध्ये जो परमाणू आहे तो कसा आहे, नित्य आहे. आणि अनित्य स्वरूप काय म्हणू शकतो आपण, त्याला 6 अवयव. जसं घटाचं आपण एक्झाम्पल घेतो, त्याच्यापासून काय म्हणतो, मातीपासून घट बनला, ते काय झालं, कार्य. त्याला काय आहे, अवयव आहे. त्याला काय म्हणू शकतो आपण, कार्यरूप. ते कसं आहे, अनित्य आहे, म्हणजे त्याचा नाश होऊ शकतो, म्हणून त्याला काय म्हटलं, अनित्य म्हटलेलं आहे. आता जे अनित्य रूप आहे त्यांनी 3 याच्यामध्ये डिवाईड केलं. कोणकोणते, शरीर, इंद्रिय आणि विषय. आता शरीरामध्ये सुद्धा 2 प्रकारचे शरीर येते, कोणकोणते, योनिज आणि अयोनिज. योनिजमध्ये काय येते, जरायुज आणि अंडज. जसं जरायुजमध्ये मनुष्य, अंडजमध्ये पक्षी. अयोनिजमध्ये काय येतं, स्वेदज आणि उद्भिज. नंतर इंद्रिय, इंद्रियामध्ये काय आहे, तर पृथ्वी महाभूताचा गुण, तर घाणेंद्रिय. नंतर विषय, विषय म्हणजे काय, जे बाह्य जगतामध्ये काय आढळते पृथ्वी महाभूतात इतके असलेला, तर माती, दगड, घट, पड इत्यादी मृत पाषाण आदी आहेत, त्याला काय म्हणतो आपण, तर पृथ्वी महाभूताचं अनित्य रूप, म्हणजेच काय, कार्यरूप. आणि त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये सांख्यदर्शनानुसार काय म्हणते, गंध तन्मात्रेपासून म्हणते पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झाली. नंतर आयुर्वेदाने काय सांगितलं, तर गंध तन्मात्रेचा अर्धा भाग आणि इतर महाभूतांचा 1/8 भाग म्हणून काय झालं आहे, पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झालेली आहे. आपण जो आधी पंचमहाभूतामध्ये सिक्वेन्स बघितला, तोच आपण इथे एका एका महाभूताला लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचे गुण सांगितले आहेत. विशेष गुण काय, त्याच्यामध्ये गंध आहे, त्यालाच काय म्हणू शकतो आपण, नैसर्गिक गुण किंवा स्वाभाविक गुण. नंतर काय म्हटलं, भौतिक गुण, जो दुष्ट गुण आहे त्याच्यामध्ये चरकाने काय सांगितलं, खरत्व. नंतर भौतिक गुण काय सांगितलं, गुरु. सुश्रुतांनी काय सांगितलं, इम्पॉर्टंट, तम. विषय, वैशेषिकांनी काय सांगितलं आहे, तर पृथ्वीमध्ये काय काय असू शकतो, रूप, रस, गंध आणि स्पर्श. आणि प्रशस्त पदांनी एकूण 14 गुण सांगितले. कोणकोणते, रस, रूप, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व आणि संस्कार, हे 14 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आता आपण बघू याच्यामध्ये, तर याच्यामध्ये उपयोग काय आहे आपल्याला आयुर्वेदामध्ये. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जी पृथ्वी आहे, जे आपल्या शरीरामध्ये जो घन भाग आहे, जसं आपलं गंध आहे, घ्राण आहे, जे आपल्या बॉडीमध्ये जे गौरव आहे, स्थैर्य आहे, ते कशामुळे आहे, तर ते पृथ्वी महाभूत अधिक्यामुळेच आहे. तसं काय म्हणू शकतो आपण, तर पृथ्वी महाभूत हे काय, तर अधिष्ठान आहे सर्व द्रव्यांचं. ठीक आहे. नंतर याच्या 20 गुणांपैकी आपल्या शरीरामध्ये गुरु, मंद, श्वसन, स्थिर, स्थूल, खरं, शीत, सांद्र, कठीण, याच्यामध्ये कोणता गुण आढळून येतो, तर पृथ्वी महाभूत अधिक्य आढळून येतो. जसं कफ दोष जो आहे त्याच्यामध्ये काय आढळते, स्थिरता हा गुण आढळतो, तो कशामुळे, पृथ्वी महाभूतामुळे. नंतर आपण आयुर्वेदात चिकित्सा करताना आपण 2 प्रकारची चिकित्सा देत असतो, संतर्पण आणि अपतर्पण. तर संतर्पणामध्ये आपण कशी द्रव्याचं सेवन करायला लावत असतो, तर गुरु पदार्थांचं सेवन. त्याच्यामध्ये काय असतं, तर पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्याचं आपण सेवन करत असतो. किंवा एखाद्याचं वजन कमी झाले असेल, त्याला कृशता आली असेल, तर आपण काय करतो, पार्थिव द्रव्याने काय करत असतो, आपण त्याच्या शरीराचं गृहण करत असतो. ठीक आहे. तर आपल्या शरीराचा जो विशिष्ट आकार आहे, आधार आहे, ते कशामुळे आहे, तर पृथ्वी महाभूतामुळेच आहे. नंतर शरीराचे घटक जे आहेत, ते हार्ड ऑब्जेक्ट जे आपल्या बॉडीमध्ये, जसं केश, नख, दात, अस्थी, कंडरा, शिरा, धमनी, मांस, त्वचा, हे कसे आहेत, तर पृथ्वी महाभूताधिक्याने बनलेले आहेत. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, जे नासिका आहे ते काय आहे, या घ्राणेंद्रियाचं अधिष्ठान आहे. ठीक आहे. नंतर जे पार्थिव महाभूत आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वास्थ्य रक्षणासाठी आणि कार्यक्षमनासाठी आपण उपयोग होतो. आता आपण बघूया याच्यामध्ये जलमहाभूत. तर जलमहाभूत बघूया आपण. सेकंड महाभूत जलमहाभूत. त्याची व्याख्या आहे, अपत्वावी संबंधात आपह, प्रशस्त पाण्याने सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जलत्व या जातीशी जो समवाय संबंध राहतो, नित्य स्वरूपाने राहतो, त्याला काय म्हणतो आपण, आप असं म्हणतो. आता जलाचे लक्षण काय, शीतस्पर्श व्यक्ती आपह. तर कसं म्हणून सांगितलं आहे, की ज्याचा शीतस्पर्श आहे त्याला काय म्हणतो आपण, तर आप म्हणत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा नित्य आणि अनित्य हे प्रकार पडतात. तर शीतगुणाचे लक्षण काय आहे, तर जो स्पर्शनेंद्रिय जो आपल्याला कळतो त्याला काय म्हणतो आपण, तर जलमहाभूत असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये जलमहाभूतामध्ये 3 गुण आढळतात, शीत, उष्ण आणि अनुष्ण शीत. ठीक आहे. जो शीत स्पर्श आहे जलमहाभूताचा, तो आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हणजेच आपल्या त्वचेद्वारे आपल्याला कळतो. ठीक आहे. आता इथं जलमहाभूताची उत्पत्ती सांगितली आहे. तिथं काय सांगितलेलं आहे, की तांबडा आदी धातू जे आहेत ते अग्नीच्या संपर्कामध्ये येऊन काय म्हणते, द्रवीभूत होतात. त्यातील अग्नी निघून गेल्यावर ते परत घन होतात. म्हणजे यांनी काय सांगितलं आहे, की अग्नितत्वापासून जलमहाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं आहे, जी जल हे जो महाभूत आहे त्याच्यामध्ये काय सत्व आणि तमगुण प्रधान आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये यांनी सांगितलं, याच्यामध्ये सुद्धा यांनी जलमहाभूत जो आहे त्याचा 2 प्रकारामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. कोणकोणतं, कारणरूप आणि कार्यरूप, म्हणजे नित्य आणि अनित्य. याच्यामध्ये यांनी नित्य परमाणुरूप सांगितले, अनित्यमध्ये कार्यरूपमध्ये शरीर, इंद्रिय आणि विषयामध्ये काय सांगितलं, शरीरामध्ये जे अयोनित शरीर आहे वरून लोकामध्ये, त्याला काय म्हटलेलं आहे यांनी, तर शरीर. नंतर
रसनेंद्रिय याला कशामध्ये टाकले आणि इंद्रियामध्ये, आणि विषय म्हणजे बाह्य जगतामध्ये जलमाहूतीचं अधिक कुठं आढळून येतं तर नदी आणि समुद्र इत्यादीमध्ये आढळून येतं. ठीक आहे. सांख्यदर्शनानुसार माहिती आहे रसतन्मात्रेपासून जलमाहूताची उत्पत्ती झाली. आयुर्वेदानुसार सुद्धा माहिती आहे आपल्याला किंवा वेदांत दर्शनानुसार माहिती आहे की जो महाभूतांचा अर्धा भाग आणि उरलेल्या महाभूतांचा 4 मुहूर्ताचा 1/8 भाग म्हणून तो महाभूत बनत असतो. ठीक आहे. सुद्धा आपल्याला आधुनिकमध्ये सुद्धा माहिती आहे की H2+O मिळून काय बनत असतो तर H2O बनत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये जलाच्या अवस्था सांगितल्या इम्पॉर्टंट आहे. 4 अवस्था सांगितल्यात कोणकोणत्या? आंभ, मरीची, नंतर मर आणि अप. आता आंभ म्हणजे काय? जे सूर्यमंडलाच्या वर आकाशात जे पाणी आहे त्याला काय म्हणतो आपण? आंभ म्हणतो. नंतर ठीक आहे, ते काय म्हटलं आहे? मरीची. मरीची म्हणजे काय? सूर्यमंडल आणि पृथ्वीचा जो मध्य भाग आहे त्याच्यामध्ये जे जल आहे त्याला काय म्हणतो आपण? मरीची म्हणत असतो. ठीक आहे. नंतर मर. मर म्हणजेच काय? पृथ्वीवरील जे जल आहे म्हणजे जे नदी, सरोवर वगैरे मधलं ते जल आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर मर म्हटलेलं आहे. नंतर अप. अप म्हणजे काय? पृथ्वीच्या खाली जे भूगर्भातील जे पाणी आहे त्याला काय म्हणतो? अप म्हणजे जल म्हणतो. ठीक आहे. नंतर यांनी जलमहाभूताचे गुण सांगितले. विशेष गुण काय सांगितले? रस सांगितले. भौतिक गुण द्रव. नंतर भौतिक गुणामध्ये भावप्रकाशाने काय सांगितले? स्निग्ध गुण सांगितलेले आहे. सुश्रुत आणि सत्व आणि तम. वैशेषिकांनी रूप, रस आणि स्पर्श, आणि प्रशस्त पदांनी पृथ्वी महाभूताप्रमाणे किती गुण सांगितले तर 14 गुण सांगितले. कोणकोणते? रूप, रस, स्पर्श, द्रवत्व, स्नेह, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व आणि संस्कार हे 14 गुण त्यांनी सांगितले. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये जलमहाभूतांचे आयुर्वेदामध्ये महत्त्व काय आहे. ठीक आहे. यामध्ये काय सांगितलं जे गर्भावस्थामध्ये 3ऱ्या महिन्यात जे रसनेंद्रिय, शीतता, मार्दवता आपल्या बॉडीमध्ये उत्पन्न होते ते कशामुळे तर आप महाभूतामुळे म्हणजे जलमहाभूतामुळे. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी की आपल्या शरीरामधील जेही जलीयांश व्याप्त आहे तो कशापासून बनलेला आहे? जसं मूत्र, पुरीश, श्वेत हे आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी कशाचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे तर जलमहाभूतांचं इम्पॉर्टन्स याच्यामध्ये सांगितलं आहे. नंतर काय म्हणतो आपण? जे शरीरातील कफदोष आहे, रक्त, रस, मेद, मंजा, शुक्र इत्यादी धातूंचं पोषण कशाद्वारे होते तर जलमहाभूतांद्वारे होते. प्रीणन, बृहन, तर्पण, कर्म कशामुळे होते तर जलमहाभूताधिक्यामुळे. आता आपल्याला माहिती आहे अतिसार व्याधीमुळे काय होते? आपल्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे जे डिहायड्रेशन झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला काय करत असतो आपण? ORS पावडर वगैरे पाण्यात मिसळून देतो जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये जी जलमहाभूतांची कमी झालेली आहे ती काय होईल? भरून काढण्यात येईल. नंतर आयुर्वेदामध्ये सुद्धा जलमहाभूताला इम्पॉर्टन्स आहे. जे आपण कल्पना बनवतो स्वरस, कल्क, क्वाथ, हिंग, फांट याच्यामध्ये काय आहे? मेन इन्ग्रेडियंट तर जलमहाभूताचं आहे. नंतर जलमहाभूताचे गुण काय काय सांगितले? द्रव, स्निग्ध, शीत, मंद, मृदू, पिच्छल, गुरु त्याच्यामध्ये गुण असतात. ते काय करत असतात तर वातपित्ताचं शमन करतात. नंतर काय म्हणतात? आपल्या शरीरामध्ये जे प्रीणन, कर्म, जीवन, तर्पण, बृहन, शोधन, क्लेदन, मार्दवता जी उत्पन्न होते ते कशामुळे उत्पन्न होते तर जलमहाभूताधिक्यामुळे. तेज महाभूत. आता पंचमहाभूतांपैकी आपण 3रा महाभूत बघूया तेज महाभूत. त्याच्यामध्ये काय सांगितलं? व्याख्या तेजत्वाचे संबंधात तेज म्हणजेच काय? तेजत्व या जातीशी जो समवाय संबंध राहतो त्याला काय म्हणतो? तेज. आणि तेज महाभूताचे लक्षण काय सांगितलं? ज्याचा स्पर्श उष्ण आहे त्याला काय म्हणतो आपण तर तेज म्हणतो. आता गुण काय त्याचे तर समवाय संबंध आणि उष्ण स्पर्श ज्यामध्ये विद्यमान आहे त्याला काय म्हणतो आपण तर तेज असं म्हणत असतो. तात्पर्य सांगितलेलं आहे की अग्नीत रूप आणि स्पर्श हे कोणते? 2 गुण असतात. तप्त धारेत किंवा उकळत्या जलात कोणता गुण असते? म्हणजे काय म्हणतो आपण? जे ज्येष्ठ महिना आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? आपल्याला सनस्ट्रोक होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं तर अग्निमहाभूतामध्ये काय उष्णता काय आहे तर प्राधान्य आहे. ठीक आहे. नंतर याची उत्पत्ती सांगितली की वायूपासून काय होते? अग्निमहाभूताची उत्पत्ती होते. जसं आपण म्हणतो 2 वस्तूचं आपण घर्षण केलं तर काय त्याच्यापासून कशाची उत्पत्ती झाली सांगितलेली आहे की तेज महाभूताची उत्पत्ती होते. ठीक आहे. नंतर यांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये सत्व आणि रजगुणाचं प्राधान्य सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये यांनी वैशिष्ट्य आणि तर्कसंग्रहाने हे तेज महाभूत याला सुद्धा 2 भागामध्ये डिव्हिजन केलं आहे. कोणकोणतं? नित्य आणि अनित्य. नित्यमध्ये काय ते परमाणुरूप आणि अनित्यमध्ये काय ते कार्यरूप. तर अनित्य कार्यरूपमध्ये 3 शरीर, इंद्रिय आणि विषय. शरीरमध्ये काय ते अयोनिज आदित्यलोक. नंतर इंद्रियामध्ये काय ते चक्षुरेंद्रिय आणि विषयामध्ये काय ते भौम, दिव्य, औदर्य आणि आक्रजा 4 प्रकारचे तेजा त्याच्यामध्ये समावेश होतो. सांख्यदर्शनानंतर काय सांगितलं ते भूतादी अहंकारापासून म्हणजेच रूप तन्मात्रापासून कशाची उत्पत्ती होते तर तेज महाभूताची उत्पत्ती होते. आयुर्वेदामध्ये सुद्धा किंवा वेदांत दर्शनाने याची उत्पत्ती कशी सांगितली तर रूप तन्मात्रेचा अर्धा भाग आणि इतर जे तन्मात्रा आहे 4 त्याचा 1/8 भाग मिळून काय होते तर तेज महाभूताची उत्पत्ती होते. याच्यामध्ये विशेष गुण काय सांगितलेलं तर तेज महाभूताचं रूप सांगितलेलं आहे. भौतिक गुण काय सांगितलं? उष्णत्व सांगितलेलं आहे. भौतिक गुण काय सांगितलं? भावप्रकाशनी तीक्ष्ण. सुश्रुताने काय सांगितलं? सत्व आणि रजमहाभूत प्रधान सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये वैशेषिकांनी काय सांगितलं? रूप आणि स्पर्श. नंतर प्रशस्त पादांनी काय सांगितलं तर 11 गुण सांगितलेत. कोणकोणते?
रूप, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, द्रवत्व आणि संस्कार हे 11 ग्रंथांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे अग्निमाहुताचं, तर काय म्हणते वैशेषिकांनी काय सांगितलं आहे, तेजाचे उध्वजलन कर्म सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये काय सांगितलं, त्यांचे अज्ञात्मक रूप आहे, दर्शन, प्रकाश, पंक्ती म्हणजे परिपाक होणे, उष्णत्व, हे जे सगळे आग्नेय भाव आहेत हे कशामुळे आहेत, तर अग्निमाहुतामुळेच आहेत. नंतर काय म्हटलं यांनी, जे आपल्या बॉडीमध्ये जसं संताप, नंतर भाजिष्णुता, उष्णता, क्रोध येतो माणसाला, तीक्ष्णता म्हणजे किंवा शूरता सांगितले, ही सर्व कशाची उदाहरणे आहेत, तेज महाभूताची उदाहरणे सांगितली आहेत. नंतर काय म्हणते, अथर्ववेदामध्ये सर्व प्रकारच्या द्रव्यात, जलात, पुरुषात, दगडात, औषधात आणि वनस्पतीमध्ये कशाचं यांनी आधिक्य सांगितलं, तर त्याच्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतो, जे शरीरातील ओज, तेज, प्राण, वायू, बल, वर्ण, पुष्टी, उत्साह हे कशावर अवलंबून असतं, तर जठराग्नीवर अवलंबून असतं म्हणते. आणि जे आपल्या शरीरामध्ये प्राकृतिक कर्म आहे, जसं दहन, पाचन, विदारण, आपलं तापमान जे आहे बॉडीचं, आपला वर्ण आहे, ते कशा महाभूताच्या आधिक्यामुळे आहे, तर अग्निमहाभूताच्या आधिक्यामुळे सांगितलेलं आहे. आता बघूया आपण याच्यामध्ये, जर सुश्रुत आणि वैशेषिकांनी जी आपली जाठराग्नी आहे याला काय म्हटलं आहे, तर ईश्वराची उपमा दिली आहे. कारण काय, तर या धात्वाग्नीवरच माणसाचं जे बल आहे ते अवलंबून असतं. कारण जर मंदाग्नी असेल तर काय होतं, मंदाग्नी काय सांगितलेलं आहे आपण, सर्व रोगांचं कारण सांगितलेलं आहे. आणि काय म्हणतो आपण, शरीरातली अग्नी जर शांत झाली, आपण काय समजतो की मृत्यू झाला. कारण आपल्याला माहिती आहे डेड बॉडीची काय होते, जेव्हा त्याची डेथ होते तेव्हा काय होते, त्याचं टेम्परेचर कसं होते, कोल्ड होते. नंतर काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये अग्नी जे महाभूत आहे याच्यामध्ये काय गुण आहे, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, खरं, विषय, याच्यामध्ये काय होतं, तर गुण असतात. आणि आयुर्वेदात काय चिकित्सा दृष्टिकोनातून सुद्धा याला महत्त्व दिलेलं आहे. मंदाग्नी काय सांगितलं, सर्व रोगांचं कारण सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण औषधी निर्माण करत असतो त्याच्यामध्ये काय करतो, आपण वेगवेगळे संस्कार करत असतो. अग्निसंस्कार, पूत देणे, वेगवेगळ्या कल्पना बनवत असतो, जसं की वात, अरिष्ट, स्नेहपाक, चूर्ण, कांट इत्यादी. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं, अग्नितत्वाची आवश्यकता भासते. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तेज महाभूत आहे तो कशा प्रधान आहे, तर अम्ल, लवण आणि कटुरस प्रधान आहे. ठीक आहे. वायू महाभूत, वायू महाभूतामध्ये काय सांगितलं यांनी, तर वायुत्वापी संबंधवान वायू हो, म्हणजे वायुत्व या जातीशी जो संबंधाने राहतो त्याला काय म्हणतो, आपण वायू म्हणतो. नंतर यांनी काय म्हटलेलं आहे, तर तर्कसंग्रहाने रूपरहित स्पर्शवान वायू, म्हणजे ज्याच्यामध्ये रूपरहित आहे, म्हणजे ज्याचे कोणतेही स्वरूप नाही. कारण आपल्याला वायू हा डोळ्याने दिसत नाही, परंतु तो काय, त्याचं अस्तित्व आहे. कारण त्याच्यामध्ये काय, स्पर्श हा विशेष गुण आहे. कारण आपल्या स्पर्शाने कळतो, दिसत जरी नाही, पण हवा जर आली, थंड हवा, उष्ण, हे आपल्याला कशाद्वारे कळू शकते, तर आपल्याला उष्णतेच्या स्पर्शाद्वारे कळू शकते. आता स्पर्शगुणाचे लक्षण काय सांगितलं आहे यांनी, तर स्पर्शेंद्रियाला ज्ञान होते, म्हणून याच्यामुळे यांनी काय सांगितलं आहे की याचं आश्रयस्थान काय सांगितलं आहे, तर त्वचा सांगितलेली आहे. आता स्पर्श 3 प्रकारचा असतो, शीत, उष्ण आणि समशीतोष्ण. ठीक आहे. त्याच्या वायू महाभूताची निरुक्ती सांगितली आहे, वागतो वा गतिगंधनीय, म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये गतिमान आहे त्याला काय म्हणतो आपण, किंवा ज्याच्यामध्ये चल हा गुण आहे, जो नवचैतन्य निर्माण करतो त्याला काय म्हणतो आपण, तर वायू म्हणत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये उत्पत्ती काही सांगितली वायू महाभूताची, तर आकाशात वायू, म्हणजे आकाश महाभूतापासून वायू महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर ठीक आहे. याच्यामध्ये सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे, तर वायू महाभूत कशाच्या आधिक्याने बनलेलं आहे, तर रजगुणाच्या आधिक्याने बनलेलं आहे. कारण रजगुणामध्ये काय होते, चलत्व हा गुण असतो. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये यांनी काय सांगितलं आहे, परत यांनी वैशेषिक तर्कसंग्रहाने वायू महाभूताला 2 याच्यामध्ये डिवाईड केले, नित्य आणि अनित्य. नित्यमध्ये परमाणू आपल्याला माहिती आहे, अनित्यमध्ये शरीर, इंद्रिय आणि विषय. शरीरमध्ये अयोनिज वायू, लोकामध्ये इंद्रिय म्हणजे त्वग, इंद्रियामध्ये अधिष्ठान असते वायू महाभूताचं, आणि विषय म्हणजे काय, तर बाह्यसृष्टीमध्ये कुठे आढळत होतं, बाह्यामध्ये वृक्षादी कंपन, म्हणजे वृक्षाची हवेमुळे जर हालचाल झाली तर आपण काय म्हणू शकतो, तर वायूचं अस्तित्व आहे. आणि अभ्यंतर म्हणजे आपल्या शरीरामध्ये वायूचे प्रकार आहेत, वाताचे प्रकार, कोणकोणते, प्राण, व्यान, उदान, समान, व्यान, याच्यामध्ये काय आढळते, तर वायू महाभूताचं आधिक्य आढळते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, वायू महाभूताचे गुण काय, विशेष गुण काय, स्पर्श, भौतिक गुण काय, जल, भौतिक गुण भावप्रकाशने काय सांगितलं, वृक्ष, सुश्रुतांनी काय सांगितलं, रज, वैशेषिकांनी स्पर्श सांगितले, आणि स्पर्शस्थवादाने जे आहे वायू महाभूताचे 9 गुण सांगितले. कोणकोणते, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि संस्कार, हे त्यांनी 9 गुण सांगितले. आता आयुर्वेदामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, तर आपल्या शरीरामध्ये जे धातू वहन होते, जे शारीरिक चेष्टा होतात, त्या सगळ्या कशामुळे होतात, तर वायू महाभूतामुळे होतात. नंतर आपल्या शरीरामध्ये स्पंदन होते, ते कशामुळे होते, वायू महाभूतामुळे होते. नंतर यांनी काय सांगितलेलं आहे, वायूला काय म्हटलेलं आहे यांनी, विश्वकर्मा, विश्वात्मा, विश्वरूप, कारण काय म्हणते, सर्वांची हा रचना करणार आहे. ठीक आहे. म्हणून याला काय म्हटलं आहे यांनी, विष्णू, विभू, सहर्ता, म्हणजे विश्वाचा संहार करणारा म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं आहे, सुश्रुतांनी वायूला काय म्हटलं, तर स्वयंभू ईश्वर असं म्हटलेलं आहे, कारण त्याच्यावरच आपलं काय प्राण अवलंबून आहे. नंतर काय म्हणते,
तर याच्यामध्ये कोणता गुण असतो, कषाय रसप्रधान असतो. याच्यामध्ये काय होते, शरीरामध्ये वायू महाभूताधिक्यामुळे काय होते, वृक्षता निर्माण होते, ग्लानी, विषत्ता, लघुता उत्पन्न होते. नंतर काय म्हणते, शरीरातील रसायन धातू, कफ, पित्त, मलमूत्र इत्यादी काय म्हणते बाहेर निष्क्रमण करण्यासाठी कशाची प्रेरणा आवश्यक असते, तर वायू महाभूताची प्रेरणा आवश्यक असते. आपल्याला माहिती आहे, इथे एक चरकमध्ये सूत्रस्थानमध्ये एक श्लोक आलेला आहे. कोणकोणता, वायुस्तंत्र यंत्रधरः प्राणोदान समान व्यानपानात्मा प्रवर्तका चेष्टा नाम नंतर नियंत्रणता पर्यंताचे मनसा. म्हणजेच काय, हा वायू आहे तो काय तंत्र आणि यंत्रधर आहे अशी त्याला उपमा दिलेली आहे. कारण तो काय करतो, शरीराचे धारण करतो. आणि प्राण, उदान, समान, व्यान, पान हे जे आपल्या बॉडीमध्ये आहेत पाताचे प्रकार, ते काय करत असतात, विविध चेष्टा करत असतात. नंतर मनाचे तो नियंत्रण करत असतो. नंतर काय म्हणते, वाचा शब्द हे कशामुळे होतं, तर वायू महाभूतामुळेच होत असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलं, वायू महाभूतामध्ये रसाची उत्पत्ती सांगितली. कटुरसमध्ये कशाचं रस प्राधान्य असते, वायू आणि अग्नी. तिक्तरसामध्ये वायू आणि आकाश. कशा रसामध्ये, वायू आणि अग्नी. आणि याच्यामध्ये काय, तीनही रसात म्हणजे वायूच्या काय म्हणजे वृक्षगुण याच्यामध्ये प्रधान आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा रुग्ण परीक्षण करीत असतो तेव्हा रोगी परीक्षण करीत असताना आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, तर नाडीस्पंदन बघत असतो. योग रत्नाकर जे आहे त्याच्यामध्ये अष्टपरीक्षा सांगितली आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, नाडी परीक्षण करत असतो. त्याच्या दृष्टीने सुद्धा वायू महाभूत जो आहे तो महत्त्वपूर्वक आहे. ठीक आहे.